जीवा लागतं. दे दे इथे दे. नको थांब थोडं दाखव तरी त्याच्यात. बघा सूटबूट घालून इकडे लवकर आहे. तयारी बघा सूटबूट घालून वन साइड केला काय. अरे भाऊ किस्सा काय झाला माहितीये का. मी गेलो घरी आणि लाईटच गेली आणि चार्जिंग नाही माझ्या फोन मध्ये. तर गेलो ब्रिज वरती आणि तू लाईव्ह आला तेवढ्यात. ब्रिज वर गेलता माझ्याकडे बी चार्जिंग झाला. बोल पंगत. दादा तू काहीतरी बोलणार होता. हा मला आत्या बोलली होती की तू पहिल्या पंक्तीला जेवण बस कशी टेस्ट झाले वगैरे चेक कर आणि मग आम्ही घेऊ. नक्की नक्की. आता नंतर आम्ही जेवणार. नमस्कार भावांनो, जय एकविरा जय आगरी कोली. मी छोट्या लोखंडे. माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज ब्लॉग बनवायचं असं कारण आहे का आज आपल्याला लवली म्युझिकल ग्रुपचा कॉल नाही. आज आपल्याला असा ब्लॉग बनवायचा आहे कारण की आज आपल्या भावाचा साखरपुडा आहे. आत्याच्या पोराचा साखरपुडा आहे. आत्या बोलत होती ब्लॉग बनव पण बनवला. झोपेतून उठलो भाई. मला फोन करून एवढा हैराण केला मम्मीनी कारण की झोपलेलो आणि जायचं पण होतं कोपरला. बघायचं होता कशी काय चालू आहे. आणि कोपर गावात काय गेलो नाही कारण की आपल्या भावाचा साखरपुडा आहे. तर आज चालू आहे. तर आपल्या साहिल भाऊने मोबाईल पकडलाय. भाऊ ब्लॉग मध्ये तो खूप दिवसानंतर आलेला आहे. डेली असतो आपल्यासोबत साहिल भाऊ. आणि रियानला पण कॉल केलता, तो का आला नाही कारण की तो बाहेर गेलता आणि आताच घरी आलाय. तर आपण जाऊया कोपर गावात. फुल जल्लोष असेल आज. भावाचा साखरपुडा आहे. तर 5ला काहीतरी निघणार आहे वराड काहीतरी आपली साखरपुड्याची. तर आपण जाऊया कोपर गावात, बघूया कशी काय धमाल मस्ती चालू आहे. आणि आत्यानी खास आत्या आपल्याला बोलत होती ब्लॉग बनव. पण बनवायचाच होता ब्लॉग मला, पण शेवटी बनवतो ते ब्लॉग. आणि आपल्या भावाचा साखरपुडा आहे तर बनवायला लागणार आहे ते ब्लॉग कारण की ती आठवण म्हणून राहील भावाची साखरपुडा. तर जाऊया कोपर गावात. तुम्हाला तिकडे कोपर गावात गेल्यावर भेटतो कसं काय. आता आपला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि स्किप करत नका जाऊ. स्किप नका करू, पुढे बघत राहा तुम्ही. ब्लॉग स्किप नका करू. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर जाऊया कोपर गावात. जास्त काय बोलत नाही आणि ऊन पण बेकार लागतं आणि एक तर घातलाय मी स्वेटशर्ट. जाऊया आपण आता डायरेक्ट जाता भेटूया. ब्लॉग स्किप नका करू. चला बाय. बघा चोर बघा चोर बॉटल चोर. चला आलेलो आहे घरी फायनली. चेन तोडली. दाखव चेन. चेनचं आगमन केलंय मानसने. आईला सांग ना मग. मामा नमस्कार.
नमस्कार. कसा आहेस? बरं आहे, एक नंबर. कशा करता आले? आपल्या भावाचा साखरपुडा आहे त्या हा. करता आलोय. मग तेच म्हणून तुला प्रश्न विचारले ना. हा? म्हणून तुला फुल प्रश्न- एन्जॉय करायचा आज 5 वाजता. हा? साहिल भाऊ बसलाय. बाबू काय बोलतो? हे बघ. हे- भाऊ हे करतो मग तुला ते बोराला मी हा काय ना, ना. नाचतोय बघा किती. याच्या आणि आपली बाबाचा- तयारी चालू आहे. दीदी लोकांची तुम्हाला दाखवतो. बाई, नवरदेव दाखवतो. नवरदेव जाऊ दे बा. थांबा, इथून काळा दिसतोय. मुंग्या मुंग्या इथे इथे. बाई नवरदेवला भेटतो. ठीक आहे चालेल. हे बघा नवरदेव बघा. अजून तयारी नाही नवरदेवची. टाइम आहे अजून 1 तास आहे. हा 1 तास आहे. 1 तास आहे. हे घे, याची चला दीदींची. दीदींची तुम्हाला दाखवतो. 2 मिनिटं. अरे थांब थांब. हो सर. हे दीदींची तयारी चालू हे आहे. बघ चैतू दीदीची तयारी चालू आहे. इथे जानू दीदीची आणि तिथे किरण दीदीची. इथे इथे ए पहिले तिथे बसलेली ना. बघ माझी काय चुकी नाही, बसण्यात चुकी झालेली आहे. इथे बाई शेठ लोकांची तयारी चालू आहे बघा. लोक बोलते बाबा बाबा सोना बघ. हे मी तू आई पप्पा याला साईडला करा. बघा मगाशी बघितलं असेल चोर चोर चोर. ए चोर बॉटल चोर. एसीची कुलिंग जाते. चला 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 यांची तयारी चालू आहे. एसीची कूलिंग जाते म्हणून बाय. पुढे भेटूया बघूया. आता वरती चालू आहे. खास आत्याचा वरती आहे. खाली दिदीचा होते. मी बघितला असेल. काय रे काय रे काय रे नैतिक चले चल. बघा तयारी चालू आहे आत्याची. आणि खास आत्यासाठी ब्लॉग बनवलाय. आणि तिकडे पण आत्या बसले. आई बरं आहे ना. हा आज फुल नाचाचा 1 साइड. बांगडा डान्स नाचाचा. बांगडा आज फुल नाचाचा. आज मी स्टेप शिकून आलोय खास नाचासाठी. हा चला तयारी करा. भेटूया नंतर. चला चल माणूस चल चल चले चल. चला 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 तयारी चालू आहे जाम जणांची. आता मला पण जायचं आहे सलून मध्ये. तुझी तयारी झाली का? नाही आम्हाला सलून वाला येणार आहे. सलून वाला खास तुमच्यासाठी येणार आहे का? आता मला सलून मध्ये जायचं आहे. केस बिस कटिंग करायचे आहेत. का नको जाऊ? मग मी हँडसम कसं दिसेल? वरती कोण आहे? चला आता वरती फटाके बिटाके दाखवतो तुम्हाला. फटाके मजबूत फटाके हे बघा. ठीक आहे. चला डायरेक्ट लिफ्ट खाली. ये नाही लावायचं ना? लावायचं का? वजन का म्हणून नाही पकडत. हे पहिलं मोठं ना ठेवायचं ना? नाही लावू तू टाकायला तोच लावायचा ना मोठा. होईल का? हां. तर तुम्ही बघितलं असेल आपली तयारी चालू होती. दीदीची आणि आत्या लोकांची तयारी चालू होती. आणि आपला नवरदेव काय तयारी झाला नव्हता. तर आपण पण चालू आहे सलूनमध्ये कटिंग करायला. कारण की टाइम झाला 3:30 इथे वाजले. आपल्याला 4:30ला निघायचं आहे. त्यांना कॉल घेतला. रियान पण येतोय का काय माहिती नाही. तर आता बघूया आपण पुढे भेटूया. तुम्हाला कसं काय आता बघायला भेटेल. तर मेन ब्लॉग पुन्हा चालू होणार आहे. तर तुम्ही बघा स्किप नका करू. आणि आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहा. चला आता जाऊया सलूनमध्ये. इन्फिनिटी सलूनमध्ये जाऊ. गर्दी नसणार ना? गर्दी नाही पाहिजे नाही तर वाट लागेल. आता असंच न केस कापता मला जायला लागेल. चला आता जाऊया. बस बघा रियानला घ्यायचं ना. रियानला घ्यायचं का नको? हा का डायरेक्ट सलूनमध्ये जाऊया? डायरेक्ट सलूनमध्ये जाऊया. रियानला काय घेत नाही तर आपल्याला डायरेक्ट नवापाड्यात जायला लागेल. तिथून आपल्याला रियानला घ्यायला लागेल. आपल्या जुन्या डोंबिवलीत जायचं भाऊ इथून. चला जस्ट आलो आपण सलून मध्ये. आणि आपल्याला काही गर्दी भेटली नाही. लगेच येऊन सीटवरती बसलोय. आणि आपला भाऊ केस कापणार एकदम कडक मध्ये. सचिन दादा कुठे? झोपला असेल वाटतं. ऐसा काटना बाल ऐसा काटना खतरनाक.
तिथे जायचंय मला साखरपुड्याला आणि याची व्हिडिओ काय काढायचे काय माहिती. असं डोक्याला शॉर्ट झालाय ना माझ्या. जाम टाइमपास करतोय. असतंय काय गाला ना जाऊ का रे बाबा मला साखरपुड्याला जायचं. आणि एक तर लाईट पण नाही. 27 वाजता लाईट गेली आमची. लाईट चालू करते काय आता इथे चार्जिंगला लावायला लागेल. गरीब संघटना नाही भाई, चार्जिंग झाली पाहिजे फक्त माझी. आता ब्लॉक हे 12% आहेत ना. बस झालं 12 तर खूप झालं. काय करणार काय नाही त्याच्यात थोडस शूट करेल. फोन लावेल मामाकडे चार्जिंगला आणि तुझे व्हिडिओ काढू. निघलोय आता आम्ही चाललोय काय झाले असं क्रूजवर. आम्ही विकत घेतलाय आमचा सेंटा क्रूज. लाईट गेले का? आमची इथे लाईट गेली तर बघा किती. मला नाही माहिती. हे बघा फोन पण आलाय, लाईट गेली. हॅलो त्याला सांगा एका हाताने गाडी चालवतोय जरा शोभतं का असं. काय रे बरोबर की नाही. येते गाडी येते. कसं काय गोडा असतोय रे. ठीक आहे. ब्लॉग चालू केला भावानी कधी 4 वर्ष झाली. हो बापरे. मला विकलाय तर आहे ना. ए दबाई. अरे नुसते फोन द्याय मला. बहीण भावाचा रांधा आहे. भाई ते फक्त 3-4 जणांनाच माहितीये. ते एक बहीण भावाचा नांदा येता तो गाणी आहे आणि एक मला विचलायचा आहे ना. तावदा तुम्हाला नंतर भेटतो. फायनली आलो आपण ब्रिज वरती भाई. आणि बघा आपल्याला काय आणलंय. थम्सअप. तयारी जितकी तयारी तितकी. हा बाबा कोणी घेतलाय माहिती का थम्सअप भाई. स्वतः जीवा लागतं. दे इथे दे. नको थांब थोडं दाखव तरी त्याच्यात. दाखव तरी बोलतो ब्लॉग मध्ये मी थम्सअप घेतलाय थोडं अजून तुम्हाला. हा गरीब कधी काय घेत नाही. आज घेतलाय थम्सअप. सुट्टे पण झाले. दाखवतो नंतर दाखवतो. बोलतो माझे 40 रुपये गेले. 10 वेळा सुनून दाखवतोय मला माझे 40 रुपये गेलेत. ए बाबा व्हिडिओ काढ पटकन तर जाऊ. 4 तास नाही मी डायरेक्ट तुम्हाला टाकून जाईल भाई. मला जायचं एक तर साखरपुड्याला. भाई थम्सअप देणार नाही. नको देऊ चालेल. नवीन घेऊ. टेस्ट आहे रे. परत देऊ नये त्याला. फोडल्यावरती परत कोण देऊन येतो का. आज जास्त ऊन आहे कारण की घातलाय स्वेटशर्ट. आणि हा ओळखतोय का. हा तो याचा बाजूला. साहिल खूप हसतो. आज खूप दिवसानंतर व्हिडिओ नाही बनवणार आहे मी. आज रियानला बरं वाटेल मी व्हिडिओ नाही बनवणार आहे. असं काय नाही. तू जेवायला लागेल माहिती तू बनवतो. कारण की मी जेव्हा व्हिडिओ बनवायला घेतो ना तेव्हा किती टेक घेतो रे. 17-18. किती 17-18. आता हे बोललाय पण नाही. 17-18. तू सांग खरं सांग. या तुझी ताले 27 देते. किती ताले 27. ताले देतात. हे हा तुझा ब्लीज ना मागच्या ब्लॉग मध्ये वलती आली बोलतो माझा हा ब्लीज बोलतो डबा घेतलाय बोलतो लेती बालाला. तो पण ना माझा ताम चालू जातो. माझा ताम चालू जातो. कसला ताम. आणलेली ती दादा. थम्सअपची बॉटल दे. तुला पाहिजे मग आणतील तर ती. भाई शूट काढायला लागेल. आजचा ब्लॉग मजा येईल. खूप दिवसानंतर ब्लॉग बनतोय आणि खूप दिवसानंतर रियान आपल्या सोबत ब्लॉग मध्ये येतोय. अगं बाया सोबत असतो आपल्या सोबत. अगं बाया माझा पिंट्या. बघा चार्जिंग बघा कशाला लावलंय. अजून आपला ब्लॉग बाकी आहे. गाडीला चार्जिंग लावले. गरीब संघटना चालू जर आम्ही थम्सअप थोडूसा 40 रुपये मी टाकतो था मागता. अरे मी हाताने टाकतो. तो औषधाचा ड्रॉप भेटतो तो आणला पाहिजे. मग आपल्या फ्रेंड्स लोक येतात त्यांना पण सांग ना थम्सअप आणायला. हा गप्पत बोलतो. कोण येणार रे. ती बिल्डिंग दिसते का हे तुम्हाला. कोण येणार रे. मित्र आहे. सोलूला ती बिल्डिंग दिसते का. दाखव रे ती बिल्डिंग दाखव. काय चालू. चला जस्ट आपले व्हिडिओ काढून झालेले आहेत. याने 2-4 व्हिडिओ काढले, फोटो काढले आणि डायरेक्ट निघायचं आहे कारण की साखरपुड्याला जायचं आहे. जय भाऊ येऊन कधी तिकडे वाट बघतोय आपली. मगाशी लाईव्ह मध्ये जॉईंट झालतो मी. लवकर जायचं आपल्याला. लाईट का आली नाही. आता वाटलं की 50% चार्जिंग आहे माझ्या फोन मध्ये. लाईट का आली नाही. बघा सूट बूट घालून इकडे लवकर आहे.
तयारी बघा, सूट बूट घालून वन साइड. तुझी पण तयारी बाकी दीदीची. ब्लर दिसते का बाहेर ना? चले भाई इकडे चला. सूट बूट चला. हे कुठे चाललंय तू? कुठे चाललंय? कुठे चाललंय? कोणच्या? तुषार मामाची. चला फोटो काढतो. चला जस्ट तयारी बियारी करून आपण आलोय बिल्डिंगच्या खाली, उतरलोय फास्ट मध्ये आणि नवरा निघलाय तिथे आणि आपले ऍक्सेस काढतोय. हा ब्लॅक कुर्ता आणि मी रेड कुर्ता. चल कळला तुला? ऍक्सेस वरती ब्लॅक भारी वाटतंय. चला बसता नाहीत रे. चला जस्ट निघलोय घराच्या इथून आणि पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकूया आपण थोडंफार. आणि जय भाऊचा कॉल आलता आपल्याला का नवरा निघलाय. चला सगळ्यांची तयारी होता कारण की लाईट गेली म्हणून थोडाफार टाइम झाला. फोनमध्ये चार्जिंग नव्हती. आपला ब्लॉग पण शूट करायचा आहे. आता थोडंसं पेट्रोल टाकूया आणि डायरेक्ट जाऊया कोपरला. नवरा निघलाय कधीच. चला असं वाटतंय कधी जातोय कधी जाऊन नाचतोय भिजतोय. चला आता पेट्रोल पंपावर आलोय, पेट्रोल टाकूया आणि डायरेक्ट छूमंतर. एक जाम मोठा सीन झालेला आहे. जाम म्हणजे जाम. नवरा निघला आणि आम्ही पोचलोय. नवऱ्याची गाडी निघली तिकडनं आणि आम्ही पोचलोय. हे बघ पुढे ते नवऱ्याची गाडी मला दाखवतो. पुढेच नवऱ्याची गाडी आहे. इकडे येऊ नका सांगा यार. पप्पा ना थोडूसा लेट झाला. लेट कशामुळे झाला? लाईट गेली घरी आहेत का पप्पाचा. आणि मी काय घरी गेलो ना, आपल्या ब्रिज वरती टाइमपास करत होतो. लाईट येईपर्यंत वाट बघितली आणि काय लाईट आली नाही लवकर निघाले. फोनमध्ये चार्जिंग 50-60% चार्जिंग आहे. चला जाऊया. मला दाखवतो पुढे नवऱ्याची गाडी. आपल्या घराची इथे जातो का जरा? का? अरे हिनी भाऊजींचा मोबाईल आणला आणि हिचा मोबाईल घरी ठेवला. चला गाड्या निघल्या ते बघा. एक गाड्या. फायनली पोचलेलो आहे. नवरदेव बघा तिकडे आणि दुसरा नवरदेव बघा आमचा. दुसरा नवरदेव. अरे मोबाईल माझा पाडला असता तू आता. अरे बाबा कशाला पोडशील माझा मोबाईल? हा आता मी टाकेल मी ब्लॉग मध्ये. चला भेटलेला आहे आपल्याला आणि सेम घातलाय ना. तुझा वेगळा आहे वाटतं. नाही मला पर्पल आहे का? माझा लाल. तुम्ही लेट केला काय? अरे भाऊ किस्सा काय झाला माहितीये का? मी गेलो घरी आणि लाईटच गेली आणि चार्जिंग नाही माझ्या फोन मध्ये. तर गेलो ब्रिज वरती आणि तू लाईव्ह आला तेवढ्या. ब्रिजवर गेलता. माझ्याकडे बी चार्जिंग झाला. बोल वाट लागली आता. काही नाही. चल आलो सुसाट. धांदल झाले माझी. बघ चार्जिंग बघ गौरी आहे. बघ कवरी. हे बघ 11%. तू करतो का तरी चार्जिंग? का करतो मलाच समजत नाही. अरे आई फोटो काढायला एवढे? वन साईड. आता आपल्या याचा बाबल्या दादाचा फोन की त्यामध्ये व्हिडिओ काढू. जरा बरं वाटलं रे इकडे का गाडीत बसून तुझ्या. एसी आहे ना म्हणून रात बरं वाटलंय पाहिजे.
तुला काय जिता गेले वाटतं त्यांच्यामधून. जिथे गेला घेतला पण चालूवाला गायब झालाय. गाणं शूट होत नाही. आला जिथे आता आला डीजे वाला आला आमचा. डीजे वाला आला 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 डीजे वाला डीजे वाला आलेला आमचा जितेश. डीजे वाला आलेला फोन असतो त्याला, कंटिन्यू फोन असतात त्यांना. ऑर्डर कॉल येत असतो आणि त्याला महिन्यातनं मला वाटतं ना 20 दिवस बर्थडे असतातच रे. कोणता ना कोणता टेस्ट. आणि इंस्टावर सगळ्यांचे बर्थडे ठेवायचा तर तो जाम प्रयत्न करतो. सगळ्यांचे फोटो वगैरे ठेवून देतो बर्थडे. चला आता डान्स आहे इथे मस्त पैकी. बघूया कुठचा डान्स मला वाटतं येऊ असेल डान्स. आल्या का बाहेर नवरीच्या मांडवर नवरा आलाय. नाश्ता तर करून घ्या मग तुम्हाला. डान्स नंतर बघूया. काय नाश्ता करून घ्या, डान्स नंतर बघूया. नाश्ता करून घेऊ मग डान्स नंतर. हा दिसेस आला 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 आला. कुठची ऑर्डर आहे? नाही साईड बिझनेस चालू आहे ना. ऑर्डर आहे. उद्या दोन खडी पाठवून द्या. साईड बिझनेस चालू आहे. 2 विटा आणि मुठभर रेती. साखर पुढे आल्या. आवाज कर. ड्रोन आलाय. हेलिकॉप्टर आलाय. पेरूचा आहे, पेरूचा. लिंबू सरबत घेणार. लिंबू सरबत. हा याला कालची उतरवायची आहे. हा लिंबू सरबत घेतोय. हेलिकॉप्टर नको. हेलिकॉप्टर आला बा. भाई आपल्याकडे एटेक्स आहे भाई. एवढ्या लांब न काढणार. फोटोशूट चालू आहे. साखरपुडा राहिला बाजूला. फोटोशूट चालू आहे भाई. पहिले एटेक्स आहे. एटेक्स भाई. सर्वेषां प्राणायाम विनियोगः आपो ज्योतिरसोमृतब्रह्म भूर्भुवस्वरोब्रह्म. श्री चिरंजीव सोमयवती तमशेनी किंजल व चिरंजीव तुषार यांचा साखरपुडा सोहळा इथे संपन्न होत आहे. सर्वांना आग्रहाची विनंती आहे की आपण काउंटरवर जाऊन जेवण करण्याची. पहिली पंगत. हा दादा तू काहीतरी बोलणार होता. हा मला आत्या बोलली होती की तू पहिल्या पंक्तीला जेवण बस, कशी टेस्ट झाले वगैरे चेक कर आणि मग आम्ही घेऊ. नक्की नक्की. आता नंतर आम्ही जेवणार. तू बघ कसं झालं नंतर आम्हाला सांग. लेग पीस लावली आणि 7
जस्ट घराच्या खाली पोचलोय. तुम्ही बघितलं असेल पूल, आपण एन्जॉयमेंट फुल करत होतो. तर आणि फुल आज मजा आली, कारण की नाचायला पण खूप दिवसानंतर भेटला. कधी आपण नाचलो नाही, आपण नुसता वाजवतच होतो. आणि तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला असेल आपण वाजवत पण होतो, कारण की सगळे माझे भाऊ बी बोलत होते वाजव थोड्या वेळ वाजवला. आणि जय भाऊ पण वाजवत होता आपल्यासोबत. आणि कुर्त्यामुळे काय वाजवायला जमत नव्हतं, कारण की फुल टाईट आहे. तर आपला ब्लॉग फुल मजा आली. आपल्या भावाचा साखरपुडा झालेला आहे एकदाशी फायनली, आणि फुल एन्जॉयमेंट केलेली आहे आपल्या पोरांनी सगळ्यांनी. तर आपला ब्लॉग इथेच एंड करूया. आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.